बॅनर काढताना झालेल्या अपघातात मनपा कर्मचारी दगावल्याप्रकरणी आणखीन एक कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा मागे घ्यावा आणि बॅनर आणि प्रिंटिंगशी संबंधित कायदे कडक करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक अशोक हिवराळे यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे। अमोल जाधव हा माझा कर्मचारी होता, माझा नातेवाईक होता, माझ्या संघटनेचा कार्यकर्ता होता। याच्यावरती जो आघात झाला, याच्या परिवारात जो आघात झाला, हा आघात व्हायला नाही पाहिजे होता, ही वेळ यायला नव्हती पाहिजे। परंतु दुर्दैवानं ही घटना घडली। त्या घटनेचा सर्वश्री याचे जिम्मेदार ते बॅनर लावणारे कार्यकर्ते, ते बॅनर छापणारे कंपनी, हे त्यांचे सगळे गुन्हेगार आहे। आपला कर्मचारी, महानगरपालिकेचा कर्मचारी याच्यावर गुन्हेगार, हा गुन्हेगार नाहीये, म्हणून याच्यावरती हा गुन्हा वापस व्हायला पाहिजे, हा गुन्हा रद्द व्हायला पाहिजे। हे परिवार, जाधव परिवार जो आहे, बाकीचा अमोलचा परिवार आहे, हा परिवार आमचा नातेवाईक आहे, संघटनेच्या निगडीत आहे आणि यांच्या परिवाराला आम्ही जाऊन भेटलो। मी त्यांना सांगितलं, तुम्हाला तात्काळ म्हणजे 2 महिन्याच्या आत ऑर्डर आणून देऊन घरी विम्याचे पैसे भी दिले जातील, परंतु तुम्ही चिंता करू नका, तुमच्या परिवारासोबत मी आहे, माझी संघटना आहे, आमची सगळे एमआय पार्टी सुद्धा आहे। आम्ही संघटनाचे एक शिष्टमंडळ जलील साहेबांच्या घरी गेलो। जलील साहेबांना सांगितलं की सर अशी अशी घटना घडली। जलील साहेब बोलले की मला माहित आहे, मी बघितलंय, वाचलंय। मग जलील साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या घरी जा, त्या परिवाराला धीर द्या आणि त्यांना सांगा की जलील साहेबांचा पण तिथं निरोप आहे। सांगितलं जलील साहेबांनी की मी आयुक्ताशी बोलतो, विम्याच्या बाबतीत बोलतो आणि त्या ऑर्डर त्या मुलीला लवकरच्या लवकर कशी मिळवून देता येईल, आपण सगळे तिथं बसून ऑर्डर काढून घेऊ, असं मला जलील साहेब स्वतः बोलले। आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला लवकर आपण घरी ऑर्डर आणून देऊ, चिंता करू नका, तुमच्या सोबत संघटना आहे, एमआय पार्टी आहे, जलील साहेब आहे आणि आम्ही स्वतः आहोत सगळे। याच्यामध्ये आम्ही बिलकुल समाधानी नाहीये। आम्ही याच्यामध्ये खूप नाराजी व्यक्त झालेली आहे, पुणे शहरातून, संघटनेतून, आमच्या महानगरपालिकेतून याच्यावर नाराजी व्यक्त झालेली आहे। याच्यामध्ये आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करायला नाही पाहिजे होता। त्याचं कारण आहे की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना, सफाईच्या कामगारांना, स्वच्छताच्या कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या संबंधित जवानांनी हे त्यांचं कामच नाहीये, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांचं काम सोडून कोण पोस्टर लावतंय, कोण बॅनर लावतंय, हे अतिक्रमण विभागाचा विषय आहे। अतिक्रमणानं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। यांचा रोल नसताना यांना निष्पाप बळी देण्यात आलेला आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। बॅनरच्या प्रिंटर ज्या मशीन असतात, त्या मशीन असतात, जिथं जी कंपनी असतात, त्या कंपनीमध्ये बॅनर छापायला गेले असता कोणी पण, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो की साधा कार्यकर्ता असतो, यांना सरळ त्या बॅनरच्या कंपनीनं सांगायला पाहिजे, तुम्ही महापालिकेतून जा, रितसर पावती आणून द्या, रितसर पावती घ्या, त्यावेळेस आम्ही तुमची बॅनर छापण्यात येईल, नसता तुमचं बॅनर छापण्यात येणार नाही। प्रिंटरवरती हेच निर्बंध लावले पाहिजे। त्यांनी बिना परवानगीचे महापालिकेची पावती नसताना त्याच्यावर अगर त्यांनी प्रिंट छापून देत असतील तर अगोदर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा। मी सभेमध्ये हा प्रश्न उचलणार आहे की आमच्या कर्मचाऱ्यावर निष्पाप बळी देण्यात आलेला आहे जवानाला, त्याच्या जवानावर हा गुन्हा वापस झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा टाकायला नाही पाहिजे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।